बुलेटिनच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज आहे। महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील पंचांच्या निर्णय वादावरून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील आक्रमक झालेत। चंद्रहार पाटलांनी आता आपला महाराष्ट्र केसरीच्या दोन्ही गदा परत देण्याचा निर्णय जाहीर केलाय। पंचांच्या निर्णयामुळे आपल्याला पराभवाला सामोरं जावं लागलं, त्यामुळे पंच कमिटीने माझ्या पराभवाच्या गोष्टी मान्य केल्या तर त्याचा मला समाधान वाटलं नसेल। मी माझ्या डबल महाराष्ट्र केसरीच्या दोन्ही गदा येत्या 2 दिवसांमध्ये कुस्तीगीर परिषदेला परत देणार असं चंद्रहार पाटलांनी जाहीर केलंय। शिवराज राक्षेच्या पंचांच्या लाथ मारण्याच्या घटनेवरून पंचाला गोळ्या घालायला पाहिजे होतं असं वादग्रस्त विधान चंद्रहार पाटलांनी केलं होतं। आदरणीय आमचे गुरुवर्य काकासाहेब पवार त्या डिबेटमध्ये होते, शिवराज राक्षे होते, संदीप अप्पा भोंडवे होते, त्यामध्ये होते। मी माझ्या 2009च्या माझ्या महाराष्ट्र केसरीचा मला जो पराभव केला सर्व पंच कमिटीने, त्याबद्दल मी प्रश्न विचारला तर काका पवारांनी तो मान्य केला की चंद्रहार पाटलावर अन्याय झालाय। कारण आज शिवराज राक्षे त्यांचा पट्टा आहे, त्यांच्या पट्ट्यावर अन्याय झाल्यानंतर त्यांनी आज बऱ्यापैकी चॅनलवरून सांगितले की माझ्या पट्ट्यावर अन्याय झाला, बऱ्याच गोष्टी घडल्या। मग माझ्या बाबतीत ज्यावेळी घडत असताना तुम्ही तिथे हजर होता, संदीप अप्पा कुठल्या पदावर होते की नाही मला माहित नाही। आज कुस्तीगीर संघ, कुस्तीगीर परिषद सगळं एकत्र काम करत होता। आदरणीय शरदचंद्र पवार साहेब त्यावेळेस तिथे कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष होते। मला एवढंच म्हणणं आहे की मी त्यावेळेस आत्महत्येच्या विचारापर्यंत गेलेलो होतो की मला हरवल्यानंतर। आणि आजही मी कुठल्या महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धेमध्ये किंवा जास्त करून कुस्ती मैदानामध्ये जात नाही, कारण माझ्या मनामध्ये ती एक भीती बसलेली आहे की मी आज महाराष्ट्र केसरी बघायला गेलो तरी माझा आज भीती माझ्या मनामध्ये तयार होते। एखाद्या पैलवानची एवढी मानसिकता का होती? आज तीच परिस्थिती शिवराज राक्षेवर आहे आणि शिवराज राक्षेंवर परिस्थिती आल्यानंतर काका पवारांना त्याचं दुःख कळालं आणि आज त्यांनी मान्य केलं की चंद्रहार पाटलावर अन्याय झालेला। तशाच पद्धतीने त्यावेळेच्या कुस्तीगीर परिषदेनं मान्य करावं की चंद्रहार पाटलांवर अन्याय झाला आणि चंद्रहार पाटलाला हरवण्यात आलं त्यावेळेस, तर माझ्या मनाला कुठेतरी समाधान होईल। नाही तर मला या दोन्ही महाराष्ट्र केसरींच्या गतीची गरज नाही। मी जे केलंय आजपर्यंत जे प्रामाणिक